रन देखील इझी मिळेल. टर्फ थोडं मोठं आहे त्यामुळे या ग्राउंडवर रन पण धावून निघतील. पहिलाच सामना पहिल्याच बॉलवरती हा बॉल देखील कव्हरला उडवण्याचा प्रयत्न केला गेला. टर्फ तिकडे अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय आणि आकाश चांगला सेट झालाय. आकाशच्या सोबतीला बॅट्समन आहेत मयूर. या बॉलवर देखील कव्हरला उडवला गेला आणि फ्लॅट सिक्स. पहिला सिक्स आकाशच्या बॅट मधून आणि टुर्नामेंटची सुरुवातच मात्र सिक्सनी केली. पाहुणे पहिल्याच ओव्हर मध्ये देऊन टाकला. कव्हरला एक चांगला ड्राईव्ह आणि आकाशने लास्ट इयर मी त्या बिल्डिंग मध्ये पण आलो होतो. खूप चांगला परफॉर्मन्स तिकडे पण केला होता. अगदी प्रॉपर फिट आहेत. टर्फ क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. तुम्हाला टर्फ क्रिकेट खेळायचंय तर तुम्हाला विथ द स्पिन खेळता आलं पाहिजे आणि तुमच्याकडे स्ट्रोक चांगले पाहिजेत. म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं पाहिजे. समोर तुम्हाला सिक्स मारायचे त्यासाठी तुमच्या बॅटचा फ्लो पण तेवढाच वरती झाला पाहिजे. नाहीतर वरती लागून कॅच आउट पण असेल. त्यामुळे अनेक रूल्स आहेत टर्फ. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फ्लॅट सिक्स आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिकडे बॉल अडवला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. स्ट्राईक एंडला मयूर. या बॉलवर देखील आपण पाहता पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे सिंगल मिळतीये आणि पहिली ओव्हर आपण पाहिलं तर इकडे चालू आहे. रन झालेत 14 रन झालेत. या बॉलवर देखील नो बॉल आणि बॉल आतमध्ये आला. 9+1. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळते तिकडे आणि पहिली ओव्हर संपली. आपण पाहिलं तर बॉलर 17 रन झाली धाव फलकावरती. तर नवीन बॉलर येतात आपले नीरज येतात बॉलिंग साठी. 17 रन झाले तर नीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. 4 ओव्हर मध्ये 50-60 रन्स पाहिजेत कारण की ग्राउंड पण तेवढंच चांगलं आहे आणि एक एन्जॉय केलं पाहिजे क्रिकेट. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. धावपळ चालू आहे आणि तिकडे मागे कीपर अगदी दिनेश कार्तिक सारखे एफर्ट्स दाखवतात. वेल कीप. या बॉलवर देखील उडवण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. प्लस 3 रनने मात्र पुढे जाते स्कोर कार्ड तिकडे. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल आणि 9+1. बॉलरला चांगली बॉलिंग करावी लागेल. बघूयात कशा प्रकारे आज कोण जिंकेल. या बॉलवर देखील फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय कॅच पकडली आहे. म्हणजे झाडावरून आपण आंबा काढतो तसा आंबा काढला भाऊने. हापूस आंबा. आणि गावी आपण गेलो की असंच झाडावर जम्प करतो. अक्षयला पण स्वतःवर विश्वास नव्हता की मी कॅच पकडली आहे. हसतोय, एन्जॉय करतोय. काही जण फक्त बिल्डिंगची टुर्नामेंट एन्जॉय करण्यासाठी खेळतात की मला पण माझ्या बिल्डिंग मध्ये खेळलं पाहिजे. रोनक सिटी खूप चांगली बिल्डिंग त्यांची. मी बघा मागला लास्ट टाइम गेलो होतो. चांगलं इकडे पण आणि इकडे कॅच सुटली आहे आणि अक्षयला मात्र इकडे आता थोडा नाराज झालाय. 6 रन मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आला आणि तिकडे सिंगल रन मिळेल. न्यू बॅटर येत आहेत स्वयं. या बॉलवर देखील चांगले स्टेप आउट झालेत आणि आकाशच्या बॅट मधून पुन्हा एक 6.
रन तिकडे मिळतात इझिली. आणि 2 ओव्हर झाले, स्कोर पाहिला तर 38, 38 रन झालेत. लॉस ऑफ 1 विकेट. स्कोरचा ग्राफ पूर्णपणे वरती गेला आणि 38 रन म्हणजे एक चांगला स्कोर झालाय. पण आकाश आणि त्या सोबतीला बॅट्समन आहेत स्वयंला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला स्वयं ऍज अ कॅप्टन आहेत. बॉलिंग साठी तुषार, तिसरी ओव्हर घेऊन तुषार आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत स्वयं. स्वयं विरुद्ध तुषार. या बॉलवर देखील फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इट इज आउट. OUT. तुषार आमचा हुशार आणि तुषारने मिळवला विकेट. गुड बॉलिंग तुषार. राहुलने तिकडे चांगली कॅच पकडली आणि तुषारला एक महत्वाची विकेट मिळवली. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये संदीप. या बॉलवर देखील संदीपने आल्या 6 रन साठी. संदीप डायरेक्ट इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय मला असं वाटतंय आणि ड्रीम 11 पूर्णपणे चेंज करून टाकली संदीपने. डायरेक्ट 6 रन साठी परफेक्ट. या बॉलवर देखील अगदी गोधून काढण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षयने तिकडे चांगला बॉल अडवला. एक सिंगल रन मिळेल आणि रन पाहिले तर 45 रन झालेत. या बॉलवर देखील एफर्ट चांगले होते बट तिकडे दोन रन मिळतील आणि 2 कॅप्टन आमने सामने म्हणजे एका साईडला तुषार आणि एका साईडला बॅटर आकाश आहेत. 10 बॉल मध्ये 26 रनची एक धुवाधार बॅटिंग आकाश करतोय बट त्याला तुषारला मात्र थांबवावं लागेल. या बॉलवर देखील फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील 6 आणि 50 रन मला असं वाटतं कंप्लीट केले गेले टीम स्ट्रायकर्स. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कडक बॅटिंग. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर 59. 59 रन. जसा शेअर मार्केट मध्ये रेट वरती जातो तसा मात्र हा रेट वरती गेलाय. सकाळी SBI चा शेअर घेऊन दुपारी विकणं इट्स अ बिझनेस. आणि बॉलिंग साठी येतात जिग्नेश. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि no +1. कल्याणचे पण काही प्लेयर एन्जॉय करतात. कल्याणमध्ये देखील क्रिकेटला एक वेगळं क्रेज आहे. मातीतलं क्रिकेट कल्याणाने खूप जपलं. सर्कल बाउंड्री असेल ते टर्फ क्रिकेट असेल नेहमीच कल्याणकर अग्रेसर राहिलेत आणि भल्याना कल्याणकरांनी पण धक्के दिलेत. मुंबईतल्या अनेक टुर्नामेंट मध्ये कल्याणचं एक वेगळं वर्चस्व राहिलंय. जॉर्ज कल्याण अशा अनेक मोठमोठ्या टीम्स इकडून पाहिल्या गेल्या आणि खूप चांगले प्लेयर्स पण पाहिले गेले. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस आणि खूपच अप्पर होता बॉल. डिमर पद्धतीचा बॉल. no +1. स्कोर झालाय 65. 65 रन होत आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर पण आपण पाहिलं तर दुसऱ्या रनचा कॉल दिला आणि इट इज आउट. OUT. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट सर्व काउंट.
या बॉलवर पण कडक फटका पाहायला मिळाला बॅटर गौरवच्या बॅट मधून. क्लास. गौरवला पण माहिती डेथ ओव्हरला बॅटिंग करतो त्यामुळे आपल्याला इकडे 6 खेळणं गरजेचं आहे आणि अगदी लेझी अगदी बॅट पकडण्याची एक वेगळी पद्धत आहे. या बॉलवर फटका फसला गेला आणि तिकडे रन सिंगल मिळेल. 76. 4 बॉल 76. या बॉलवर कडक फटका आणि बॅटर आकाशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 6 रन साठी. आणि इकडे 50 कंप्लीट केले गेले आकाशसाठी. एकदा टाळा होते. अफलातून बॅटिंग कडक. डायरेक्ट आकाशने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली पहिल्याच मॅच मध्ये आणि या बॉलवर देखील बॅक टू बॅक 6. आकाशने रोनक सिटी प्रीमियर लीग मध्ये पहिली 50 आणि त्यासाठी आकाशला एक 1 BHK कमिटीकडून. चला स्वराज्य कॅप्टन आणि टीम आणि मॅव्हरिक्स. बॉल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करायचा आहे. स्वराज्य आणि मॅव्हरिक्सचा आपण टॉस केला होता इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्वराज्य आणि मॅव्हरिक्स.
या बॉलवर पण आपण पाहिलं तर नो बॉल आणि टार्गेट आहे 96 चं टार्गेट आहे. 96 या ग्राउंडवर मला असं पहिलीच मॅच आणि 96 खूप एक चांगला हायेस्ट टार्गेट आतापर्यंत ओव्हरला केलाय. त्यामुळे बघूयात चेस होईल का. D9 सेट मात्र इकडे करेल का बॉलिंग साठी. पहिली ओव्हर कुंदनने इकडे बॉल वळवला आणि इज OUT आउट. कुंदनने पहिलीच ओव्हर एक चांगली टाकली त्यामुळे विकेट पण मिळवली. 96 खूप झाला या ग्राउंडवर बट चेस पण होऊ शकतो. जर तुमच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप असेल तर तुम्ही चेस पण करू शकता. या वर्षी IPL मध्ये सर्वांनी बघितलं की पॉवर प्लेलाच 100-150 पॉवर प्लेलाच होतोय. आज चेन्नई आणि बेंगलोरची मॅच पण इम्पॉर्टंट आहे. त्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. तिकडे बेंगलोरला पण थोडा चान्स आहे. बॉलिंगसाठी कुंदन या बॉलवर देखील बॉल ढकलला फक्त हलक्या हाताने आणि स्कोर 4 रन 1 विकेट. या बॉलवर देखील टॉप एज घेतली गेली आणि पहिली ओव्हर संपली आहे आणि स्कोर 5 रन झाले. अजून 91 करायचे 18 बॉल मध्ये. एका दुसऱ्या बॅटरला ट्रेव्हिस हेड सारखी बॅटिंग करावी लागेल जर 91 करायचे तर. चांगली या बॉलवर नो बॉल आणि उडवला बॉल आणि तिकडे कव्हर्सला बॉल. बाउंड्री मिळेल. या बॉलवर पण टॉप एज घेतली गेली आणि रन्स सिंगलच मिळतीये. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. म्हणजे जवळपास एका दुसरी बाउंड्री आलीच पाहिजे पर बॉल वरती तरच कुठे काहीतरी होऊ शकतं. या बॉलवर पण फटका बसतोय. इकडे पण आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे रन सिंगल मिळेल. इकडे पण बॉलला वळवलं गेलं आणि ओव्हर आपण पाहिलं तिकडे समाप्त झाली आहे. समीकरण आता उघड झालंय आणि थोडं कठीण पण झालं. मोठा पल्ला गाठायचा आणि त्यामुळे मॅच कुठेतरी D9 मात्र टीमच्या माध्यमातून कुठेतरी बॅकफुटला राहिली आहे. आणि RCPL टर्फ क्रिकेटची टुर्नामेंट रोनक सिटी प्रीमियर लीग या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर आणि
वाईट बॉल आहे. सिंगल सिंगल रन करून चालणार नाहीयेत. मॅच आता कुठेतरी समीकरण पूर्णपणे बदललंय. या बॉलवर पण चांगला लेग ब्रेक पाहायला गेला आणि सिंगल रन तिकडे मिळेल 2200 रुपयामध्ये. इकडे पण बॉलला फिरवलं गेलं आणि इट इज आउट. साई या बॉलवर साईने पण थांबवलं स्वयंने. गुड बॉलिंग आणि ओव्हरऑल आज खूप चांगला परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये. बॅटिंग मुळे कॉन्फिडन्स वाढला बॉलरचा पण. 96 चा एक मोठा टार्गेट होतो. 20 रन आले. त्यानंतरच्या पण दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. रितेश बॉलिंग साठी. अखिल 7 नंबरची जर्सी घातली आहे अखिलने. लेग ब्रेक अखिलचा आणि का चांगला बॉल वळवला. डॉट बॉल. and it is out. आणि इकडे पण नो बॉल आहे. पण औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं. फिल्डिंग टीम स्ट्रायकर्स. चांगला खेळ स्ट्रायकर्सने केला आज. बॅटिंग चांगली केली. ऑलिम्पिया जिमचे आमचे पियुष भाई आपलं पण स्वागत आहे. सध्याच्या घडीला जिमला पण खूप इम्पॉर्टंट या. बॉडी बनवा आणि जिमला पण फिटनेसकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या परिसरातील एक नामवंत जिम ऑलिम्पिया जिमचे आमचे पियुष भाई आपलं पण स्वागत. आम्हाला नेहमीच त्यांचं पण सहकार्य राहिलंय. आणि कोणाला ऍडमिशन घ्यायचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. डिस्काउंट मारून आपण त्यांना देऊ शकतो. फिटनेस मध्ये पण इम्पॉर्टंट राहिलं पाहिजे. जिमला पण तुम्ही गेलं पाहिजे. ऑलिम्पिया जिमचे पियुष जी आपलं पण स्वागत आहे. आज आपण पण आलात.
या बॉलवर पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एव्हरी मॅन ऑफ द मॅचला ऑलिम्पिया जिम कडून डिस्काउंट आहे 40% कुपन आहे. क्या बात आहे. आणि पहिली मॅन ऑफ द मॅच आपण पहिले आकाशला देऊयात. अफलातून बॅटिंग केली आकाश आणि आकाशची बॉडी पण थोडी कमी आहे त्यामुळे आकाशने जिम गेलं पाहिजे. सुपर कॉप्स चेतनजी आपण यायचं आहे ऑलिम्पिया जिमचे आमचे पियुषजी आपलं पण स्वागत. जिम खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडी बनवा.